हॅलो फ्रेंड्स, मी तृप्ती आणि आज आपण बघणार आहोत शेवयांची खीर. ती खूप कमी इन्ग्रेडियंटने बनते. सगळ्यात पहिले एक कढई ठेवलेली आहे. मी कढईमध्ये 2 चम्मच गाईचं तूप घेतलेलं आहे. घरचं बनलेलं तूप आहे. ती मी घरच्या बनलेल्या तुपाची पण रेसिपी नक्की शेअर करेल. घरी खूप छान देसी तूप बनते. आणि नंतर मग तुपाला थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये 1 वाटी शेवया टाकायच्या. शेवया नॉर्मल आहे, खूप बारीक पण नाही, खूप जाड पण नाही, घरच्या बनलेल्या शेवया आहे. तर त्या टाकायच्या आणि त्याला छान असं भाजून घ्यायचं. छान त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा, गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजायचं. म्हणजे त्याचा कच्चापणा पूर्ण काढून टाकायचा. खूप टेस्टी शेवयांची खीर बनते. तुम्ही घरी नक्की ट्राय कराल. छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजायचं आणि नंतर मग यामध्ये थोडं कोमट असं दूध घालायचं. मी त्याला हे 1 लिटर दूध आहे, मी त्याला थोडं कोमट करून घेतलेलं आहे. आणि नंतर मग मी ज्या गोल्डन ब्राऊन शेवया आहे त्यामध्ये मी याला ॲड केलेलं आहे. आणि मग हे छान बॉईल होऊ द्यायचं. आता त्याला उकळी यायची आहे, पुन्हा छान बॉईल होऊ द्यायचं त्याला. जसं जसं ते बॉईल होईल त्याची थिक कन्सिस्टन्सी बनत जाते आणि ते खूप वेळ बॉईल करायचं. जसं 2 बॉईल आले याला, तुम्ही बघू शकता छान उकळत आहे ते. या उकळलेल्या याच्यामध्ये स्टेजमध्ये यामध्ये आपण साखर ॲड करायची. साखर आपला गोड आपल्याला किती हवं असतं त्यानुसार टाकायचं. मी फार गोड खात नाही, त्यामुळे मी हाफ वाटी साखर टाकलेली आहे 1 लिटर दुधासाठी. तुम्ही जास्त पण टाकू शकता, 1 वाटी वगैरे टाकू शकता. खूप गोड शेवयांची खीर छान नाही वाटत. तुम्ही नॉर्मलीच गोड ठेवा, खूप यमी वाटतं. तर साखर टाकल्याच्या नंतर त्याला पुन्हा छान बॉईल होऊ द्यायचं. याची कन्सिस्टन्सी जशी आपल्याला पाहिजे छान थिक तशी बनवू द्यायची. यामध्ये पाणी बिलकुल ॲड नाही करायचं. पाणी जितकं कमी राहील तितकं चांगलं. बघा, तुम्ही बघू शकता शेवया छान शिजलेल्या आहे आणि त्याला थिक कन्सिस्टन्सी झाली आहे. बस, तर मग आपली जी शेवयांची खीर आहे ती एकदम रेडी आहे. त्यामध्ये छान इलायची पावडर टाकायचं आणि गरमागरम सर्व करायचं. तर बघू शकता तुम्ही आपली शेवयांची खीर ही एकदम छान बाउलमध्ये जात आहे. बघताच असं पाणी सुटलेलं आहे ना. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. छान ड्रायफ्रूट्स टाकून त्याला गार्निशिंग करा. ते खूप यमी लागतं. ओके, बाय, थँक्यू.